नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत खूपच टेस्टी, हेल्दी आणि झटपट तयार होणारे क्रिस्पी आलू मसाला सँडविच. हे सँडविच लहान मुलांना खूप आवडतात. विशेष म्हणजे हे सँडविच आपण तव्यावर बनवणार आहोत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे सँडविच मेकर किंवा टोस्टरची गरज नाही. त्यामुळे प्रत्येकाला अगदी सहजासहजी तयार करता येतील असे हे सोप्या पद्धतीचे सँडविच आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग आपण सँडविचची तयारी करूया. आता आलू मसाला सँडविच असल्यामुळे अर्थातच आपल्याला आलूचा मसाला सुरुवातीला तयार करायचा आहे. तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन किंवा कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरं मोहरी तडतडली की त्यावर असा मध्यम आकाराचा एक कांदा चिरून घेतलाय तो घालायचा आणि व्यवस्थित परतून शिजवून घ्यायचा. म्हणजे खूप जास्त लाल होईपर्यंत नाही कांदा भाजायचा. आपल्याला फक्त ट्रान्सपरंट कांदा होईपर्यंतच वाफवून घ्यायचा. तर यामध्ये आता आपण एक चमचाभर लसूण आणि अद्रकची पेस्ट घालणार आहोत. आता ही पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची. सर्वात सोपा आणि सर्वात टेस्टी हा सँडविचचा प्रकार आहे. कांदा आवडत नसेल तर कांदा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आणि कांदा सोडून इतर मसाले याच पद्धतीने तयार करून सँडविच बनवू शकता. तर आता आपली लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून झाली आहे. त्यामध्ये एक अर्धा कप गाजराचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. गाजर स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर सिमला मिरची सुद्धा अर्धा कप चिरून घेतलेली आहे मी. तर हे दोन्ही भाज्या घालून याला व्यवस्थित परतून घेऊ. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. जसं की मटारचे दाणे असतील, ओला मटार किंवा मग फुलगोबीचा तुकडे करून वगैरे तुम्हाला आवडतील त्या प्रकारात तुम्ही भाज्या वापरू शकता. तर इथं थोडीशी हळद घातली आहे अर्धा चमचा आणि आता इथं 2 ते 3 बटाटे होते उकडून घेतलेत मी याला आणि उकडून सोलून त्याच्या हातानेच तुकडे करून घेतलेले आहेत. आता याला दाबत दाबत चांगले गाळ होईपर्यंत आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं बिलकुल मोठे तुकडे राहिले नाही पाहिजे असे आपल्याला परतून घ्यायचे. आता हा मसाला व्यवस्थित परतून झालाय. यामध्ये इतर मसाले घालूया. आता अर्धा चमचा आपण चाट मसाला घालणार आहोत आणि त्याचबरोबर गरम मसाला सुद्धा अर्धा चमचा घातला आणि चिली फ्लेक्स घातले मी एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मुलांसाठी बनवणार असाल तर तिखट कमीच घाला. इथं मी चवीपुरतं मीठ घातले. मी इथं लाल मिरची पावडर सुद्धा एक अर्धा ते पाऊण चमचा घालणार आहे कारण की तिखट आमच्याकडे सर्वांना आवडतं. पण तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर नक्कीच तिखट कमी घाला. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक वाफ निघाली की आपण हा गॅस बंद करायचा आणि याला थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण इतर तयारी करूया. गॅस बंद केल्यावर आपल्याला कोथिंबीर घालायची. यामध्ये मुठभर कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालायची आणि हे मिश्रण गरम असतानाच मिक्स करायची म्हणजे त्याचा थोडासा हिरवागार वेगळा कलर यामध्ये उठून दिसतो. तर आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण ब्रेडकडे बघूया. आता इथं सँडविचसाठी लागणारे 2 ब्रेड घेतलेत मी. त्यावर एकावर चिंच खजुराची चटणी लावू. ही चटणी मी घरीच तयार केलेली आहे. ही सुद्धा चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे तर नक्की बघा. आणि आता आपल्या दुसऱ्या ब्रेडवर हिरवी चटणी लावायची. हिरवी तिखट चटणी सुद्धा ही घरीच तयार केलेली आहे. तर याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ती सुद्धा बघा. हिरवी चटणी आणि ही चिंच खजुराची चटणी जर हाताशी असेल तर आपण खूप सारे चाटचे प्रकार अगदी सहजासहजी बनवू शकतो. तेव्हा ही चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवली की आपल्याला कधीही सोयीस्कर होईल. खूपच टेस्टी आणि रुचकर ह्या चटण्या आहेत. यामुळे सँडविचला आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी चव येणार आहे. आता ब्रेडच्या एका पीसवर आपण तयार केलेला आलूचा मसाल्याचा थर लावायचा आहे आणि तो अगदी समांतर लावायचा आहे. खूप जाड नाही किंवा खूप पातळ लेयर नाही करायची याची.
मध्यम असा गोळा घेऊन याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि आपण खजुराच्या चटणीच्या ब्रेडच्या स्लाइसवर आपण हा थर लावलेला आहे आणि आता हिरव्या चटणीचा जो ब्रेडचा पीस आहे तो त्यावरती हळूच व्यवस्थित ठेवून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने त्याला थोडंसं प्रेस करायचं, खूप जास्त दाबायचं नाही। आणि आता यावर आपण लोणी लावून घेऊ। लोणी लावा किंवा तुमच्याकडे तूप असेल तर तूप लावू शकता। इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे किंवा लक्षात घ्यायची आहे की आपण ज्या चटण्या लावलेल्या आहेत ब्रेडच्या स्लाइसला त्या चटण्या खूप ओल्या किंवा खूप पातळ नाही झाल्या पाहिजे। थोडीशी घट्टसर चटणी असेल तर आपला ब्रेड मऊ पडू शकत नाही आणि आपलं सँडविच क्रिस्पी होतं। आता या ब्रेडच्या किंवा सँडविचच्या वरच्याच बाजूला आपल्याला फक्त लोणी लावायचे, खालच्या बाजूला लोणी आपण तव्यावर लावणार आहोत अशा पद्धतीनं। त्यामुळे दुसऱ्याही बाजूला लोणी आपोआपच लागलं जातं। तर फक्त वरूनच लोणी लावले आपण सँडविचला आणि या ठिकाणी तूप लावलं तरी सुद्धा आपले सँडविच खूप छान होतात, क्रिस्पी होतात। तर हे बघा अशा पद्धतीनं लोणी लावलेली बाजू वर केली आणि बिना लोण्याची जी बाजू होती ती तव्यावर ठेवली। तर आता आपण याला चांगलं खरपूस भाजूया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला सँडविच नाही भाजायचे। तुम्ही बघू शकता आपलं सँडविच किती क्रिस्पी आणि खूप खमंग असं भाजलेलं आहे। अगदी सोनेरी रंगावर दोन्ही बाजूकडून आपल्याला हे भाजून घ्यायचे। मध्यम गॅसवर एक अर्धा मिनिटाच्या नंतरच आपण हे सँडविच पलटलेलं आहे। दोन्ही बाजूने अर्धा मिनिट पुरेसा आहे सँडविच भाजण्यासाठी। आता हा आपला सँडविच भाजून पूर्णपणे तयार झालेला आहे। दोन्ही बाजूला सोनेरी रंग आलेला आहे, खूप सुंदर दिसत आहे। हे बघा असं कट करताना सुद्धा अगदी आवाज छान येत आहे। मी व्हॉइस ओव्हर केल्यामुळे हा आवाज तुम्ही ऐकू नाही शकणार, परंतु हे सँडविच खूपच सुंदर झालेलं आहे। हे बघा अगदी रंगी बेरंगी क्रिस्पी असं खूप छान सँडविच झालेले आहेत। एकदा नक्की करून बघा आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहेत। त्यासोबत कोणत्या प्रकारची चटणी घ्यायची गरज नाही, अगदी असे सुद्धा नुसतेच खाल्ले तरी हे सँडविच खूप छान लागतात, मुलांना नक्कीच आवडतील। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। थँक्यू।